महाड तालुक्यातील नावाजलेल्या ग्रामपंचायत कांबळेतर्फे बिरवाडीमध्ये भ्रष्टाचार झाला असल्याची बातमी प्रसिद्धी माध्यमांवर प्रसिद्ध झाली होती। त्यावर खुलासा करताना गावचे सरपंच सुनील खंडेराव देशमुख, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य आणि काही आजी-माजी सरपंच यांनी पत्रकार परिषद घेत आपली बाजू मांडली असून ग्रामपंचायतमध्ये कोणत्याही प्रकारचा भ्रष्टाचार झाला नसल्याचे सांगितले। तसेच संबंधित महिलेने केलेले आरोप हे निराधार असून या सर्व कामांची अदा केलेली बिले कार्यालयात असून ऑडिट करणाऱ्या महिला अधिकाऱ्यांनी विरोधकांना ही बातमी देऊन आमच्या गावचे नाव बदनाम केले आहे। त्या संदर्भात आपण वरिष्ठांकडे दाद मागितली असून आमच्या ग्रामपंचायतचे पुन्हा ऑडिट व्हावे अशी मागणी प्रशासनाकडे केली असल्याची माहिती यावेळी सरपंच सुनील देशमुख यांनी दिली। पेण येथील रायगड जिल्हा ग्रामसेवक सहकारी संस्थेच्या नूतनीकरण करण्यात आलेल्या इमारतीचे उद्घाटन रविवारी चेअरमन नंदकुमार भगत, व्हाईस चेअरमन सुशांत चिले, अध्यक्ष DL साळगावकर, विस्तार अधिकारी तथा युनिट कार्याध्यक्ष प्रसाद म्हात्रे यांच्या हस्ते पार पडले। नूतनीकरण करण्यात आलेल्या इमारतीच्या नामफलकाचे अनावरण करून कार्यक्रमस्थळी मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले। त्यावेळी संगणक प्रणालीद्वारे पतसंस्थेचे काम कशा प्रकारे करण्यात येईल याबाबत माहिती देण्यात आली। तर चेअरमन नंदकुमार भगत व व्हाईस चेअरमन सुशांत चिले यांनी रायगड जिल्हा ग्रामसेवक सहकारी पतसंस्थेच्या कार्याबाबत माहिती देऊन मार्गदर्शन केले। त्यावेळी अध्यक्ष अनिल पवार, संचालक दिलीप पाबरेकर, मच्छिंद्र पाटील, निलेश गावण, शंकर मयेकर, संजय पोळ, संतोष नागोडकर, चंद्रकांत दिवेकर, नथुराम गिजे, पद्माकर निरगुडे, अनिरुद्ध पाटील, गणेश मोरे, संजय राठोड, वैभव पाटील, रेश्मा ठाकूर, वेदिका म्हात्रे, आकाश पाटील, राजदीप जाधव, राज्य ग्रामपंचायत अधिकारी, युनिट जिल्हा शाखा, रायगड संचालक मंडळ पदाधिकारी, सदस्य तसेच जिल्ह्यातील ग्रामसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते। श्रीवर्धनमध्ये गोकुळाष्टमीचा सण पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला। श्रीवर्धनमध्ये आळीला पाखाडी या नावाने संबोधले जाते। रात्री 12च्या सुमारास श्रीकृष्ण जन्म सोहळा झाल्यानंतर त्या पाखाडीतील गोपाळ खालूबाजाच्या गजरात तास 2 तास नाचून आनंद व्यक्त करतात आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे गोपाळकालाच्या दिवशी पाखाडींचे बालगोपाळ दावण नाचात रमून जातात। श्री सोमजाई मंदिराच्या पटांगणात 1 ते 1.5 तास पुरुषांचे वेगवेगळ्या प्रकारचे खेळ खेळले जातात। यावेळी तरुणांचा सहभाग फार मोठ्या प्रमाणावर असतो। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।